हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल डाळ पालक। यासाठी मी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। आमच्या विदर्भामध्ये बनवतात त्या पद्धतीने मी करून दाखवणार आहे। पालक छान बारीक बारीक चिरून घ्यायची। अगदी शेतातली ताजी पालक आहे। त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। तीन ते चार हिरव्या मिरच्या, यासाठी मी एक छोटी वाटी चना डाळ घेतलेली आहे। डाळ धुवून घेऊ। अगदी झटपट होणारी डाळ भाजी। त्यानंतर मी छोटी वाटी तुरीचे दाणे घेतलेले हिरवे, आता यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। इकडे वाटण्यासाठी मी एक कांदा आणि खोबरं भाजून घेणार। कांदा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊ। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। बघू शकता आपली पालक एकदम मस्त शिजलेली आहे। थोडी मिक्स करून घेऊ। अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवतात त्याप्रमाणे ही भाजी आहे। यामध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेजपान, कलमी, थोडी मोहरी आणि शेंगदाणे घालायचे। त्यानंतर हे वाटण घातलेलं आहे। वाटण छान तेलात परतून घेऊ। त्यानंतर थोडी हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर यामध्ये आपण शिजलेली पालक घालूया। त्याला 5 ते 6 मिनिटं उकळी येऊ द्यायची। बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आपली डाळ पालक रेडी। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यामध्ये कोथिंबीर घालू घ्या। अगदी झटपट होणारी आणि चवीला एकदम छान अशी डाळ पालक। या मग सर्वांनी डाळ पालक खायला। बाय बाय।